Hello students, welcome back to Chate Group of Education. In previous video, we start our third topic, that is triangles, and we have discussed the theorem of remote interior angles and some examples which are based on this theorem. I hope you have completed your daily task. Now we will discuss our next example. See, in triangle ABC, bisectors of angle A and angle B intersect at point O. The figure is not given. Okay, आपल्याला इथे ड्रॉ करावे लागेल. आता काय दिलंय, इन ट्रायंगल ABC मीन्स आधी काय येईल, ट्रायंगल ABC, ट्रायंगल ABC. नेक्स्ट काय म्हणलंय, बायसेक्टर्स ऑफ, कशाचे बायसेक्टर्स, A अँड B चे. फॉर कन्व्हिनियन्स आपण A आणि C च्या जागा थोड्याशा चेंज करू. इथं घेऊयात अँगल A, इकडे घेऊयात अँगल C. इथं घेतलं तरी ओके, पण डायग्राम समजण्यासाठी ही सोपी जाईल. ओके, बायसेक्टर्स ऑफ अँगल A अँड अँगल B कुठे इंटरसेक्ट होत आहेत, ऍट पॉइंट O. डॉटेड लाईन्सनी ड्रॉ केले हे बायसेक्टर्स आहेत. इथं पॉइंट कुठला आला, पॉइंट O. इफ कुठलं मेजर दिलंय आपल्याला अजून, अँगल C इज इक्वल्स टू 70 डिग्री. ओके, अँगल C म्हणजे हे मेजर किती दिलंय, 70 डिग्री. फाइंड द मेजर ऑफ अँगल AOB. ओके, हे मेजर आपल्याला फाइंड आउट करायचंय. नाव आता OB अँड OA हे बायसेक्टर्स आहेत B आणि A चे, त्यामुळं हे दोन अँगल्स काय येणार आहेत, सेम मीन्स कॉन्ग्रुएंट. आणि इथले दोन अँगल्स काय येणार आहेत, कॉन्ग्रुएंट. ओके, मीन्स अँगल OBA is congruent or equal with angle OBC and angle OAB is congruent with angle OAC. समजलं? And angle OBA is half of angle CBA. हाफ येणार ना, इक्वल पार्ट मध्ये डिवाइड झाले बायसेक्टर असल्यामुळे. ओके, सोल्युशन मध्ये काय येईल बघा. मग काय दिलं आपल्याला, OA and OB are bisectors of कुठल्या अँगलचं, OA कशाचा आहे, बायसेक्टर ऑफ अँगल A and अँगल B रिस्पेक्टिव्हली. ओके, अजून काय दिलंय, अँगल C इज इक्वल्स टू 70 डिग्री. नाव first we will use the angle sum property in triangle ABC. Okay, next काय मग, in triangle ABC काय मिळेल, अँगल A प्लस अँगल B प्लस अँगल C इज इक्वल्स टू 180 डिग्री. रिझन इज अँगल सम प्रॉपर्टी. अँगल सम प्रॉपर्टी. ओके, त्याच्यामध्ये काय करायचंय, बोथ साइडला हाफनी मल्टिप्लाय करायचंय. आता हाफनी का मल्टिप्लाय करायचंय, कारण आपल्याला कुठे जायचंय, अँगल AOB कडे. तो कुठल्या ट्रायंगल मध्ये, अँगल AOB, ट्रायंगल AOB मध्ये. मग त्याच्या अँगल कडे आपल्याला जावं लागेल ना. मग इथला जो अँगल आहे तो हाफ ऑफ काय येणार, अँगल B. अँगल OAB हा काय येणार, हाफ ऑफ अँगल A. देअरफॉर काय करतोय आपण, बोथ साइडला हाफनी मल्टिप्लाय करतोय. ओके, काय येईल मग, मल्टिप्लाइंग बोथ साइड्स बाय हाफ. ओके, काय येईल मग, हाफ ऑफ अँगल A प्लस हाफ ऑफ अँगल B प्लस हाफ इंटू अँगल C ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 70 डिग्री इज इक्वल्स टू हाफ इंटू 180. नाव अँगल A चा हाफ काय येईल, अँगल OAB. ओके, तो तिथे रिप्लेस करूयात, अँगल OAB प्लस हाफ ऑफ अँगल B अँगल OBA प्लस 70 डिग्रीचा हाफ काय येणार, 35. इथं काय येणार, 90 डिग्री. ओके, देअरफॉर अँगल
ओ ए बी प्लस अँगल ओ बी ए इज इक्वल्स टू 35 इकडे प्लस आहे, राईटला शिफ्ट झाल्यावर काय होणार आहे मायनस 90 minus 35 which is equals to 10 minus 5 5 8 minus 3 5 55 degree. Angle OAB plus angle OBA is equals to 55 degree. पण आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, AOB इथला अँगल आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. ओके, मग ह्या दोन अँगलची सम मला किती मिळाली 55 डिग्री. ओके, मग अँगल सम प्रॉपर्टी यूज करून आपण काय फाइंड आउट करू शकतो, अँगल AOB चं मेजर फाइंड आउट करू शकतो. समजलं. नेक्स्ट काय करतोय मग, इन कुठल्या ट्रायंगल मध्ये, OAB मध्ये, इन ट्रायंगल OAB या ट्रायंगल मध्ये अँगल सम प्रॉपर्टी यूज करूया. काय येईल, अँगल OAB प्लस अँगल OBA प्लस अँगल AOB इज इक्वल्स टू 180 डिग्री. ओके, इथंच लिहून टाकूयात, बाय अँगल सम प्रॉपर्टी, अँगल सम प्रॉपर्टी. ओके ना, त्यातलं अँगल OAB सपोज क्वेश्चन नंबर फर्स्ट करा, OAB प्लस OBA याची सम किती दिली आहे आपल्याला 55 डिग्री. ती तिथं रिप्लेस करा याच्या जागी, काय येणार, देअरफॉर 55 प्लस अँगल AOB इज इक्वल्स टू 180. रिझन इज फ्रॉम 1. ओके, आता हे 55 इकडे आल्यावर काय होईल मायनस, देअरफॉर अँगल AOB इज इक्वल्स टू 180 minus 55. Okay, 10 minus 5 5, 7 minus 5 2, 1 as it is 125. Angle AOB is equals to 125 degree. समजलं. हे एक्झाम्पल 3 मार्क्स साठी विचारलं जाऊ शकतं. ओके, आता इथं 70 डिग्री चेंज जर केला तर 70 डिग्रीच्या जागी वेगळं मेजर दिलेलं असेल. सेम क्वेश्चन पण सेम टाइपनी तुम्हाला तिथं सॉल्व्ह करायचं आहे. काय केलंय एकदा परत बघा, डायग्राम दिलेली नव्हती, आपण स्वतः ड्रॉ करायचे आहे. बायसेक्टर्स ऑफ अँगल B and A इंटरसेक्ट ऍट पॉइंट O. C चं मेजर दिलं होतं 70 डिग्री. फर्स्ट काय केलंय, इन ट्रायंगल ABC we have used the angle sum property, then we multiply both side by half, then we replace half of angle A by angle OAB and half of angle B by OBA. Then we get sum of angle OAB plus angle OBA 55 degree. Then we use the angle sum property in triangle OAB. Then we get angle AOB is equals to 125 degree. समजलं. तुम्हाला डेली टास्क साठी एक एक्झाम्पल घ्या, फक्त अँगल C ची व्हॅल्यू चेंज करा. अँगल C इज इक्वल्स टू इथं 60 डिग्री घ्या. अँगल C इज इक्वल्स टू 60 डिग्री. क्वेश्चन नोट डाऊन करून घ्या. अँगल C इज इक्वल्स टू 60 डिग्री. सेम टाइपनी तुम्ही सॉल्व्ह करायचं आहे. 3 मार्क्सचा क्वेश्चन आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघूया. Let us discuss our next question. क्वेश्चन काय दिलाय बघा. The measures of one of the angles of a triangle is twice the measure of its smallest. एका अँगलचं मेजर दिलंय twice कशाच्या, स्मॉलेस्ट अँगलच्या, and other angle is thrice the measure of smallest. एक दिलाय twice, दुसरा दिलाय thrice.
कशाच्या सेम स्मॉलेस्ट अँगलच्या. ओके, आपल्याला काय फाइंड आउट करायचंय? फाइंड द मेजर ऑफ द 3 अँगल्स. ओके, आता ट्वाइस म्हणजे काय? डबल, आणि थ्राइस म्हणजे ट्रिपल, 3 टाइम्स. ओके, तर 3 अँगल्स सपोज करायचे पहिल्यांदा आपण, आणि त्याच्यातल्या कंडिशन ज्या दिल्यात त्याच्यावरून अँगल सम प्रॉपर्टी यूज करायचे आणि तिन्ही अँगल्सचे मेजर फाइंड आउट करायचे. ओके, सपोज सोल्युशन मध्ये बघा एक्स वाय झेड असे सपोज करूया 3 अँगल्स आहेत. ओके, लेट एक्स वाय अँड झेड आर 3 angles of a triangle. Are 3 angles of a triangle. आता त्याच्यातला सगळ्यात स्मॉलेस्ट सपोज करूयात एक्स, सच दॅट कसे अँगल्स आहेत तसे सपोज करूयात. एक्स हा सगळ्यात स्मॉलेस्ट आहे, वाय मिडल आणि झेड लार्जर घेऊयात. एक्स इज लेस दॅन वाय इज लेस दॅन झेड. ओके, कारण आपल्याला कंडिशन काय दिली आहे? एक अँगल हा ट्वाइस द मेजर ऑफ स्मॉलेस्ट, आणि अदर म्हणजे कुठला? स्मॉलेस्ट सोडून उरलेला, हा एकदा झाला. नंतर उरला कुठला? झेड इज थ्राइस द स्मॉलेस्ट. समजलं? मग आता काय येणार? ऍज पर गिवन कंडिशन किंवा ऍज पर गिवन इन्फॉर्मेशन, काय येणार? वाय ची व्हॅल्यू सपोज करूयात हा ट्वाइस आहे एक्सचा. तुम्ही झेड ला जरी केला तरी ओके, आपण सपोज करतोय वाय साठी. ओके, ऍज पर गिवन इन्फॉर्मेशन काय मिळेल? वाय इज इक्वल्स टू 2x अँड झेड इज इक्वल्स टू थ्राइस मीन्स 3 टाइम्स 3x. समजलं? नाउ इट इज इझी टू कॅल्क्युलेट ऑल मेजर्स ऑफ दिस ट्रायंगल. ओके, बाय युझिंग अँगल सम प्रॉपर्टी. आता y चा मेजर मिळालं 2x, z चं मिळालं 3x. x हा ओरिजिनल स्मॉलेस्ट अँगल. ओके, देअरफॉर काय मिळेल? अँगल x प्लस अँगल y प्लस अँगल z इज इक्वल्स टू 180 डिग्री. रिझन इज अँगल सम प्रॉपर्टी. ओके, देअरफॉर x ऍज इट इज ठेवूयात. y ची व्हॅल्यू काय आहे? 2x. z ची व्हॅल्यू 3x इज इक्वल्स टू 180. आपल्याला x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायला लागेल, त्याच्यावरून आपण y आणि z च्या व्हॅल्यूज काउंट करू शकतो. ओके, देअरफॉर आता x इथं कोएफिशियंट 1 प्लस 2 3 प्लस 3 6. 6x इज इक्वल्स टू 180 डिग्री. देअरफॉर x is equals to 180 by 6 which is equals to 30. X is equals to 30 degree. Now we have to calculate the values of y and z. Okay, therefore y is equals to y काय घेतलाय आपण? 2x which is equals to 2 into 30 which is equals to 60 degree, and z is equals to 3x 3 into 30 which is 90 degree. Therefore measures of triangles are 30 degree, 60 degree and 90 degree. Last like line there, the measures of angles are 30 degree, 60 degree and 90 degree. समजलं? काय केलं याच्यामध्ये? 3 अँगल्स पैकी एक काय दिला होता? ट्वाइस द मेजर ऑफ स्मॉलेस्ट अँड थ्राइस द मेजर ऑफ स्मॉलेस्ट. देअरफॉर आपण एक्स वाय झेड असे कन्सिडर केले की एक्स इज लेस दॅन वाय लेस दॅन झेड. देअरफॉर ऍज पर गिवन इन्फॉर्मेशन y is equals to 2x, z is equals to 3x. We use the angle sum property to get the value of x. Then we find the value of y and z. Therefore, the measures of angles are 30, 60 and 90 degree. Let us discuss our next example. हे example विचारलं तर 2
किंवा 3 मार्क्स साठी विचारलं जाऊ शकतं. नेक्स्ट क्वेश्चन बघा काय दिलाय. इन फिगर डायग्राम दिली आपल्याला. लाईन ए बी इज पॅरलल टू लाईन डीई. दिलंय काय. लाईन ए बी इज पॅरलल टू लाईन डीई. Find the measures of angle DRE and ARE. डायग्राम असे दिले बघा. पॉइंट B A D R E. अँगल DER चं मेजर दिलं आपल्याला 40 डिग्री आणि अँगल BAD चं मेजर दिलंय 70 डिग्री. आपल्याला कुठले फाइंड आउट करायचे आहेत. अँगल DRE हा अँगल फाइंड आउट करायचा आहे प्लस कुठला अजून अँगल ARE हा अँगल फाइंड आउट करायचा आहे. समजलं. आपल्याला दिलंय काय बघा. लाईन AB इज पॅरलल टू लाईन DE. सोल्युशन मध्ये काय येईल बघा. लाईन AB इज पॅरलल टू लाईन DE. ओके. अजून कुठला दिलाय. अँगल BAD 70 डिग्री, अँगल DER 40 डिग्री. ओके. आपल्याला हे दोन अँगल्स फाइंड आउट करायचे आहेत. आता इथला हा एक्सटेरियर अँगल होईल कुठल्या ट्रायंगलचा. DRE चा. पण हे रिमोट इंटेरियर अँगल्स नोन आहेत का. नाहीयेत. एक नोन आहे एक अननोन आहे. तो पहिल्यांदा आपल्याला फाइंड आउट करावा लागेल. ओके. आता बघा AB इज पॅरलल टू DE ऑन ट्रान्सव्हर्सल DA. ही जर ट्रान्सव्हर्सल कन्सिडर केली तर अँगल BAD आणि अँगल EDA हे कसले अँगल्स झाले दोन. हा 70 वाला आणि इथला हे कसले झाले अल्टरनेट अँगल्स. ओके. काय मग लाईन AB इज पॅरलल टू लाईन DE ऑन ट्रान्सव्हर्सल AD. ओके. Therefore काय येईल अँगल BAD is equals to EDA. Angle EDA. Reason is alternate angles. अँगल BAD चं मेजर किती दिलंय 70 डिग्री. मीन्स अँगल EDA किती येणार. Therefore अँगल EDA is equals to 70 डिग्री. मीन्स इथलं जे मेजर आहे ते आपल्याला किती मिळालं 70 डिग्री. ओके. नाव इन ट्रायंगल EDR we can use the theorem of remote interior angles. Okay. Therefore काय मिळेल मग. Therefore angle ARE is equals to काय मिळेल अँगल RDE प्लस अँगल DER. ओके. ARE हा अँगल जो आहे हा किती आहे फाइंड आउट करायचा आहे. अँगल RDE 70 डिग्री प्लस अँगल DER 40 डिग्री विच इज इक्वल्स टू 110. नेक्स्ट कुठला विचारलाय अँगल DRE. ओके. अँगल DRE इज इक्वल्स टू काय मिळेल दोन DRE कशावरून फाइंड आउट करू शकतो अँगल्स इन प्रॉपर्टी और अँगल्स इन लिनियर पेयर प्लस अँगल ARE इज इक्वल्स टू 180 डिग्री. Therefore अँगल DRE प्लस ARE किती आहे 110 इज इक्वल्स टू 180. Therefore अँगल DRE इज इक्वल्स टू 70 डिग्री. ओके. थँक्यू.